नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम पेपर 29 डेट ऑफ एक्झाम होती 2017 12/18। प्रश्न क्रमांक 1, मर्जी शब्दाचा विद्यार्थी शब्द कोणता? पर्याय इच्छा, कृपा, लोभ, रोष। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक डी रोष। प्रश्न क्रमांक 2, पुढील जोड शब्द पूर्ण करा। किडूक रिकामी जागा। पर्याय आहेत किडा, मिडूक, बेडूक, काटा। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक बी मिडूक। प्रश्न क्रमांक 3, फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल। ज्युपिटर इज फिलिंग द ब्लँक्स फिफ्थ प्लॅनेट फ्रॉम द सन अँड लार्जेस्ट इन द सोलर सिस्टीम। पर्याय आहेत द, ए, एन, नो आर्टिकल्स रिक्वायर्ड। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक ए द। प्रश्न क्रमांक 4, सूचना। अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQR S आणि T ही 5 वाक्ये अनुक्रमाने योग्य पुनर्रचना करा। यानंतर खाली प्रश्नांची उत्तरे द्या। P, एका उंदराने आपली झोपमोड केल्याने सिंहाला खूप राग आला आणि तो त्या उंदरावर आपल्या पंजाने मारणारच होता। Q, उंदराने लगेच आपल्या टोकदार दाताने जाळे कुतडले टाकले आणि सिंहाची सुटका केली। R, एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता। S, त्यानंतर लगेच एका शिकाऱ्याच्या जाळ्यात सिंह अडकला आणि तिथून जाण्याच्या उंदराने सिंहाला पाहिले। T, एक दिवस मी नक्की मदत करेन असे सांगत उंदराने माफी मागण्याची विनंती सिंहाला केली। त्या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला। पुनर्रचना केल्यावर खालीलपैकी कोणते वाक्य दुसरे असेल? पर्याय आहे ए पी, बीचा Q, सीचा R। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए पी। प्रश्न क्रमांक 5, सूचना। खाली प्रत्येक प्रश्नात दोन विधान 1 आणि 2 दिलेले। हे विधान एक तर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात। यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो। दोन्ही विधाने वाचा आणि त्यापैकी कोणत्या उत्तराचा पर्याय दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा। विधान 1 आहे, महाविद्यालयाने आपल्या शुल्कात बरीच वाढ केलेली आहे। दुसरं विधान आहे, महाविद्यालयाने आपल्या पायाभूत सुविधा सुधारित करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेले आहेत। विधान आहे, विधान एक कारण आहे आणि विधान 2 त्याचा परिणाम आहे। विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे। विधान 1 आणि 2 दोन्ही स्वतंत्र कारणे आहेत। विधान 1 आणि 2 दोन्ही स्वतंत्र कारणाचे परिणाम आहेत। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक 2, विधान 2 कारण आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच ऑफ द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो। सेंटेन्स आहे, द विनिंग नॉवेल वॉज चूजन बाय अ पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर्स। ऑप्शन आहेत, पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर इज चूजिंग द विनिंग नॉवेल, अ पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर्स had चूज द रायटिंग विनिंग नॉवेल, द पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर्स वेअर चूजिंग द विनिंग नॉवेल, अ पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर्स चूज द विनिंग नॉवेल। The correct option is option number D, a panel of famous fiction writers choose the winning novel. प्रश्न क्रमांक 7, डायरेक्शन अ सेंटेन्स विथ an underlined phrasal verb in given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. सेंटेन्स आहे, the result will bear out is the स्टँडिंग स्किल। बिअर आउट हे फ्रेझल वर्ब आहे। तर ऑप्शन बघूया, नेगेटिव्ह, डेनी, कन्फर्म, नलिफाय। तर याचा चुकत असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, कन्फर्म। क्वेश्चन नंबर 8, अनुक्रमाने 3, 6, 9 रिकामी जागाचे 7वे पद शोधा। पर्याय आहेत 21, 16, 41, 72। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक ए 21। प्रश्न क्रमांक 9, दक्षिणा तोंड करून रामाने चालायला सुरुवात केली आणि 30 मीटर चालून डावीकडे वळला। मग तो 25 मीटर चालला आणि उजवीकडे वळून 30 मीटर चालला। तर तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कुठल्या दिशेला आहे? तर
पर्याय आहे सुरुवातीच्याच ठिकाणी पश्चिमेला 25 किलोमीटर, पूर्वेला 25 किलोमीटर, डी पूर्वेला 30 किलोमीटर. तर याचं चुकत असणार आहे पर्याय क्रमांक सी, पूर्वेला 25 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10. एका सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर समूह निवडा. गुड, डुग, फूड. पर्याय आहेत फोडो, ODFO, FODD, DEFOO. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, DEFOO. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.